Welcome back to my channel. चलो, let's do get ready with me part 2. जे जगभरात सगळ्यांना माहितीये त्या स्टेपने मी स्टार्ट केलं. ऑफ कोर्स स्किन केअर. मी स्नेलचं म्युस्लिन पॉवर इसेन्स वापरत आहे. मग मी लावलं डॉक्टर शेट्टीचं ऑइल फ्री मॉइश्चरायझर. माझी स्किन सुपर ड्राय असल्यामुळे मी जरा जास्तीच लावलं. बट लुक ॲट दॅट ग्लो. आणि इतकं लावून सुद्धा अजिबात स्किन हेवी नाही वाटली. उरलेल्या हाताला लावून टाकलं. हे जे डार्क स्पॉट आहेत जे या जन्मात माझा पिछा सोडतील असं वाटत नाही, त्यांना ऍटलीस्ट लपवायला मी हे फॉरएव्हर 52चं कलर कन्सिलर वापरलं. काही फरक वाटत आहे का तुम्हाला? ओके, मूव्हिंग ऑन टू नेक्स्ट स्टेप, जी माझी फेवरेट आहे. फेसेस कॅनडाचं टिंटेड क्रीम मॉइश्चरायझर. ऑफिसला जाताना बाहेर जाताना मी नेहमी लावते. आता टाइम आहे डोळ्यांना रंगरंगोटी करायचा. या आयजेल ब्रशने आयब्रोज सेट केले. देन फटाफट मेबेलिनचा आय मस्कारा लावला. आता बोर्डाच्या परीक्षेसारखं टेन्शन येण्यासारखी स्टेप म्हणजे आयलाइनर लावणं. डिनर टाइम आहे म्हणून अर्क रिदीमचं लिप अँड चीक टिंट लावलं. कसे गुलाबी गुलाबी झालेत की नाही गाल. फायनल स्टेप लिपस्टिक. एक लावून पाहिली पण पटली नाही म्हणून 100 लिपस्टिक असून पण फिरून फिरून मी ज्या लिपस्टिक वर येते तीच लॅक्मेची. तुमचा रंग माझ्यासारखा गव्हाळ किंवा डार्क असेल तर ही लिपस्टिक तुम्ही नक्की घ्या. इंडो वेस्टर्न लुक करण्यासाठी मी ऑक्सिडाइज इयरिंग्स आणि बँगल्स टाकले. आणि हो, मी काही मेकअप एक्सपर्ट नाही बरं का. हा माझा पहिलाच गेट रेडी विथ मी आहे. सो काही विशेष टिप्पणी असतील तर त्या कमेंट मध्ये नक्की द्या. केस बांधलेले छान दिसत नव्हते म्हणून मोकळे सोडले. एकुलती एक पण फार आवडीची एकच जुती आहे माझ्याकडे, ती घातली. आणि हा आहे माझा फायनल लुक. आणि हो, पार्ट 1 पाहिला नसेल तर लगेच जाऊन पहा. त्यामध्ये मी टॉप आणि ट्राउझरच्या डिटेल्स दिल्या आहेत. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. मला मोटिवेशन मिळेल अजून छान छान व्हिडिओज बनवायचं.